नारायणगाव तालुका जुन्नर येथे भर दिवसा मेंढपाळाच्या 2 मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला केलाय। नारायणगाव येथील गव्हाळीमळा शिवारात लीलाबाई चिमा केसकर मूळ राहणार पळशी वनकुटे तालुका पारनेर यांनी मेंढ्यांचा वाडा बसवलाय। येथील शेतकरी अमित शेटे श्री फुलसुंदर यांच्या उसा शेजारील वावरात मेंढपाळ लीलाबाई आपल्या मेंढ्या चारत असताना शेजारील उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या 2 मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केलं। यावेळी त्यांच्यासोबत त्यांची छोटी मुलगी देखील उपस्थित होती। सुदैवाने तिच्यावर बिबट्याने हल्ला केला नाही। बिबट्याने एका मेंढीला उसात ओढून नेले तर दुसऱ्या मेंढीला जागीच ठार केले। दरम्यान बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले असताना तात्काळ या बिबट्याला ठार करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सूरज वाजगे यांनी यावेळी केली। तेथील शेतकरी व त्यांनी वन विभागाविषयी तीव्र शब्दात आक्षेप व्यक्त केला। वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ यांनी घटनेचा पंचनामा केला आहे। घटनास्थळी नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, सूरज वाजगे तसेच बिबट मुक्तीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते राजू भोर यांनी भेट दिली। याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। 1.5 महिन्यापूर्वी माझ्या मधुर हल्ला झाला होता। त्यावेळेस पण आम्ही पिंजरा लावायला सांगितलं। त्यावेळेस पिंजरा 4 दिवसांनी आलता आमच्या इथं। आता 2 इथं धनगर समाजाची 2 बकरं नेल्यात। 2 बकरं नेऊन मी आतमध्ये गेलो पाहिलं तर माझ्यावर हल्ला झालाय वाघाचा। हे आम्ही लोकप्रतिनिधी येतात जातात, फक्त बोलतात इथे या करू ते करू। हे पवार साहेब म्हणून हा इथं वन अधिकारी ते आले, पिंजरे उचलून नेतात रात्रीची, सांगते नाही आम्हाला काही नाही। पिंजरे नेले सांगायला पाहिजे ना आम्हाला, इथून पिंजरा आम्ही उचलतोय। आज पिंजरा नेलाय आम्ही ह्या ठिकाणी, काहीच सांगते नाही ती। आता काल मीटिंग झालीच आहे शासन दरबारी। मीटिंग जरी झाली तरी हल्ले कुठं थांबले नाही ना अजून। क्विक ॲक्शन पाहिजे। आता सुट अँड साईडचा ऑर्डर दिलेली आहे, परंतु आता बघा तुम्ही, आता 2 बकरं नेल्यात। आता नशीब बलवत तर म्हणून मी बकरं नेल्यात। आता हे बारीक पोर बघा यांचं, समजा उद्या याच्यावरच काय झालं असतं तर म्हणजे कोणाला आपण कुठं गेलो असतो। अवघड परिस्थिती आहे। इथं 15-20 दिवसापूर्वी पिंजरा लावला होता। आता 15-20 दिवसारी वाघ नाही आला म्हणून यांनी इथला पिंजरा दुसरीकडे लावलाय। आज इथं हल्ला झालाय, म्हणजे अवघड परिस्थिती आहे। होईन तर होईल ना, होईन तर होईन, पण आता सध्या पिंजरे लावून ते वाघ कुठं तरी नेऊन एकत्र कोंडून ठेवले पाहिजे ना। उचलायला पाहिजे वाघ इथून, हे बिबटे। बाकी काय तेच मागण्या, तेच मुलाखती, त्याच मागण्या, तेवढ्या पुरते येतात। काहीच नाही कारवाई नाही। पिंजरा महिन्यापूर्वी होता इथे। पिंजरा काढायचा आम्हाला, रोज व्हिडिओ पाठवली, व्हिडिओ पाठवली का नाही तुम्हाला? हल्ला करताय तर तुम्ही पिंजरे घडले 2 वाजता घटना घडली ना, भर दुपारी 2 वाजता याच्या वाघ धावल्या बघा। या आतमध्ये पळाली पोर आपली। ए बाळा इकडे 2 मारले इकडे पटकन, त्याला बोला तुम्ही, आवाज मारा। मलाही सांगा यांचं एखादं लेकरू असं काय केलं सर्व बघा, तिला आणली रे बाळा इकडे समजा हे मेंढ्या सोडून दिल्या नाही 1 मिनिट उचललं तर यांनी जर ऍक्शन नाही घेतली ते पोरला घेऊन जाऊ आपण मध्ये, जाऊ दे यांचं वैल संबंध नाही वन विभागाचं। माणसं मेला तुम्ही येणार आहे का बंदूक घेऊन? वैयक्तिक नाही, पण मी काय बोलतो, त्यांनी काढून नेलं। आता ह्या मेंढ्या मारला ते बारीक बाळ आहे, समजा ते मेंढी सोडली असती, बारीक बाळ ओढलं असतं, त्याला जबाबदार कोण आहे? ही जबाबदारी कोण घेणार मला तुम्ही सांगा ना। रवी भाऊ ऐका ना, बकरू मेले, माणूस मेला असं काय केलं असेल? अहो मी तुम्हाला शूटर बोला ना, शूटर बोला, ऑर्डर भेटली ना तुम्हाला? शूटर बोला, चला इथं आमच्या समोर। पिंजरा घालण्यात तुम्ही उचलून, इथं पिंजरा होता का नाही? इथं पिंजरा होता ना, उचलून का नाही आला तुम्ही? पिंजरा आम्ही की शूट अँड साईडची आम्ही ऑर्डर दिली, तुम्ही आणा बरोबर बंदूकाला मारून टाका आमच्या समोर। सर हे ना आता आमच्या वरिष्ठ